नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये आपण जी प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती, ज्या लेवल आपण डिस्कशन केलं होतं, ओके मार्केटने लेवल फॉलो केलेलं आहेत. असं म्हणता येणार नाही की खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम देऊन गेला, नाही. मार्केटमध्ये बघितलं तर मॉर्निंगमध्ये एक सेलिंग मोमेंटम होता, परंतु नो ट्रेडिंग झोन ब्रेक नाही केली. आता तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर नो ट्रेडिंग झोन हा टप्पा खाऊन ब्रेक होत असेल तरच सेलिंग साईडचा विचार करायचा, अन्यथा रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितला असेल, लेवल नोट करून ठेवला असेल, तुम्हाला ही गोष्ट माहिती असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,000च्या वरती आज निफ्टीची क्लोजिंग आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलं होतं 25,000च्या वरती जर निफ्टी जातोय तर तिकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. व्यवस्थितरित्या निफ्टी खाली आला, 25,000ची लेवल ब्रेक केली, 25,080 जवळजवळ 25,100पर्यंत मोमेंटम देऊन गेला. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, ॲनालिसिस बघितला असेल, तर तुम्हाला तो व्ह्यू कॅप्चर करता आलेला असणार. मग तो निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तीन इंडेक्समध्ये होता. तसेच आज जर बघितलं तर 3 PM सेटअप जो होता, 3 PM स्ट्रॅटर्जी आहे, त्यानुसार जर बघितलं तर एकदम सुपर मोमेंटम देऊन गेलेला आहे, स्पेशली बँक निफ्टी. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर जे पण आपण डिस्कशन केलं होतं, जे आपल्या स्ट्रॅटर्जी आहे, सेटअप आहे, त्यानुसार जर बघितलं तर मार्केटमध्ये आज ओके मोमेंटम कॅप्चर करण्यासारखा होता. तरी पण तुम्ही जर जास्त ॲग्रेसिव्ह ट्रेडर नसाल किंवा तुम्हाला मार्केटचा जर एक्सपिरियन्स बऱ्यापैकी म्हणजे नवीन असाल, बऱ्यापैकी एक्सपिरियन्स नसेल, तरी तुमचा नो ट्रेडिंग डे झाला असेल तरी काही हरकत नाही आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने 25,000च्या वरती क्लोजिंग दिली, स्पेशली निफ्टीने. जी प्राईस स्ट्रक्चर जर बघायला मिळतोय तो थोडासा आपल्याला एका सपोर्टवरनं बुलिश साईडला जाताना बघायला मिळतोय. आता उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मंगळवारी काय असतं, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग डे आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्हिडिओचा लाईकचं गोल आहे 2000 लाईक. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की या चॅनलवरती आपण स्टॉक मार्केट रिलेटेड बऱ्याचशा प्राइस ॲक्शन, सेटअप ह्या गोष्टी डिस्कशन करत असतो इंट्राडेसाठी. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायची इच्छा असेल तर नक्की तुम्हाला याचा फायदा देखील होणार आहे. ओके, आता तुम्ही म्हणसान की सर लाईक आणि कमेंटने काय होणार आहे, तर लाईक आणि कमेंट केले ना, कमेंटचं तर तुम्हाला सांगतो की तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला समजले तर मी त्या पद्धतीने नेक्स्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा तसा प्रयत्न करत असतो. आणि लाईकने जर बघाल तर तुम्हाला किती व्हिडिओ आवडतोय हे लाईकमधनं समजणार आहे. तुम्ही ज्यावेळेस लाईक द्यायचं त्यावेळेस मोटिवेशन मिळतं. मोटिवेशन मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मोटिवेशन जर मिळालं तर आणखी उत्साह येतो कुठलंही काम करण्यासाठी. ओके, त्याच्यामुळे भरभरून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कमेंट नक्की करत जावा. ओके, आता उद्याच्यासाठी मंगळवारसाठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात अगोदर तब्येत लो आहे, एनर्जी थोडीशी लो वाटली तर तुम्ही ॲडजस्ट करून घेसानच. घसा जाम आहे, सगळं बोलताना सुद्धा घसा दुखतो आहे ॲक्च्युली. त्यामुळे थोडासा एनर्जी लो वाटली किंवा आवाज थोडा लो वाटला तर आजचा दिवस ॲडजस्ट करून घेसाल. ओके, सुरू करूया. आणि खूप काही मित्रांचे कमेंट अशा होत्या की सर स्टॉकबद्दल सांगा. आता सेबीच्या काही गाईडलाईन्स असतात, त्यामुळे आपण स्टॉकबद्दल नाही डिस्कशन करू शकत. ओके, त्याच्यामुळे त्या तुम्ही कमेंट करताय, मला पूर्णपणे समजतं आहे की काही लोक इंडेक्समध्ये ट्रेडिंग नाही करत, काही लोकांना स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं असते किंवा इंट्राडे स्टॉकमध्ये करायचा असतो, परंतु सेबीचं गाईडलाईन्स आहे त्याला आपण ब्रेक करू शकत नाही आहे. ओके, चला सुरू करूया. सगळे लेवल तर मी अगोदर पहिली गोष्ट लेवल थोड्याशा समजून घेऊया आपण. बघा, आपण डिस्कशन केली होती 24,900ची लेवल, कुठल्या साईडला, डाऊन साईडला. परंतु तुम्हाला काय सांगितलं होतं की ही जी क्लोजिंग आहे ती वरती आहे, एकदा येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, टप्पा खाऊन लेवल ब्रेक करू द्या. हे तुम्ही कन्फर्मेशनसाठी कालचा व्हिडिओ म्हणजे लास्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. मला तुम्हाला माहिती आहे. परंतु लेवल बघा, टप्पा खाल्ला नाही, टप्पा खाल्ला परंतु तो वरतीच गेला. मग 25,000ची लेवल ब्रेक झाल्यावरती बघा इकडं निघाला, कुठपर्यंत हाय मारला त्याने, एक्झॅक्ट आपली जी फर्स्ट लेवल होती तिथपर्यंत. बघा, मग इतके जरी तुम्हाला मोमेंटम मिळाला असेल ओके आहे, नसेल तुम्हाला तिथं कॅप्चर करता हरकत नाही. परत 3 PM बघा, ही 255ची कॅन्डल आहे.
त्याच्यानंतर 3 PM सुपर मोमेंटम स्पाईक चांगला मिळाला तिकडे. ओव्हरऑल जर बघितलं तर ट्रेडिंग करण्याची अपॉर्च्युनिटी होती. आता तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं आहे हेच इम्पॉर्टंट आहे. ओके, लेवल तर मार्केटने बऱ्यापैकी फॉलो केला आणि मार्केट करतं तर तुम्ही व्यवस्थित लेवल नोट करून ठेवले असेल, व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजून घेतले असेल तर 70-80% मार्केट त्याला फॉलो करणं भागच आहे. कारण की आपण त्या पद्धतीने डिस्कशनच केलेलं असतं. ओके, चान्स नाही मार्केटला आपल्या ॲनालिसिसचा सोडून पळून जाण्यासाठी. ओके, हा कॉन्फिडन्स नाही बोलत आहे, हे एज्युकेशन बोलते, लक्षात घ्या. तर ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी मोमेंटम देखील दिला, हरकत नाही. 25,000च्या वरती निफ्टी टिकला आहे, याचा अर्थ काय, कुठे ना कुठे हे एक काय आहे, बुलिश साईन आहे, कुठे ना कुठे एक पॉझिटिव्ह आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. आता एकदा सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय आणि एकदा परत लेवल मी ड्रॉ करतोय, कारण की त्याने शिकायला तुम्हाला भरपूर मिळेल. बघा 25,000ची लेवल सिम्पल मार्क करा. थोडंसं आपण जर चार्ट थोडंसं दाखवलं तुम्हाला 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, तर कुठं ना कुठं तुम्हाला काय बघायला मिळते की इकडे एक अशा पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, हा चॅनल जर तुम्ही बघितला, इकडनं ब्रेकआउट आला होता, वरती गेला, इथे रेजिस्टन्स घेतला, पहिला कन्सोलिडेशन केलं. बघा कन्सोलिडेशन 50%च्या वरती केलं, परत सेकंड रेजिस्टन्स इकडे घेतला, खाली आला, इकडे सपोर्ट घेतला आणि परत येऊन इकडे सपोर्ट घेतला. म्हणजे 2 रेजिस्टन्स फॉलो केले, 2 सपोर्ट फॉलो केले. ए ग्रेड चॅनल आपण याला कन्सिडर करू शकतो. आपला जो सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे त्याच्यामध्ये चॅनल मी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेला आहे. आज उद्या तुम्हाला मिळेल त्याची लिंक. ओके, मी टेलिग्रामवरती आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा प्रयत्न करेन. आज जर सगळ्या व्यवस्थित गोष्टी जर झाल्या असेल तर नक्की द्यायचा प्रयत्न करेन. इंटरेस्टेड असाल तर नक्की एकदा चेक करू शकता. ओके, त्याचा सिलेबस मी तुमच्यासोबत शेअर करेल. बघा ए ग्रेड चॅनल आहे, 50% लेखले पण रिस्पेक्ट दाखवली बघा त्याने. आता इकडे 2 ऑप्शन आहेत. काय 2 ऑप्शन आहेत, एक तर याला हा सपोर्ट ब्रेक करू द्या किंवा मग या रेजिस्टन्सपर्यंत येऊ द्या. 2 ऑप्शन काय आहे की हा मग इकडनं अजून वरती जाईन आणि इकडे रेजिस्टन्स घ्यायचा ट्राय करेन, किंवा मग याला हा सपोर्ट ब्रेक करून हा डाऊन साईडला येण्याचा ट्राय करेन. मग ही जी लेवल आहे या ओपन होतील, जे आपण लास्ट टाइम डिस्कशन केल्या होत्या. आता हा प्राईम फ्रेम आहे ती 1 तासाच्या वरती, 1 तास थोडीशी मोठी टाईम फ्रेम आहे. तर अजून जर बघितलं तुम्ही तर आपल्याला काय छोटी टाईम फ्रेमवरती कुठे बघायला मिळते, काय छोटी म्हणजे 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. तर इकडे एक छोटासा सपोर्ट कुठे तयार केला आहे, हा सपोर्ट आहे ना. रिसेंटली बघा इकडे सपोर्ट घेतला होता, इकडे याला ट्रेंडला चॅनलवरती सपोर्ट घेतला, परत इकडे सपोर्ट घेतला. मग 25,000 एक इम्पॉर्टंट लेवल आहे. 25,000च्या खाली जातो तर परत हा चॅनलच्या सपोर्टपर्यंत जाताना दिसू शकतो. तर त्या लेवल आपण मार्क करणार आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवरती. वरती बघा इकडे वरती जर बघितलं तर चॅनलमध्ये आणखी एक छोटा रेजिस्टन्स आहे 25,100, जी आजची लेवल आहे. याच्यावरती जर गेलं तर हा मग वरती जाऊन आपल्याला या चॅनलच्या रेजिस्टन्सपर्यंत जाताना दिसू शकतो. म्हणजे 25,300च्या आसपासच्या ज्या लेवल आहेत त्या ओपन होताना दिसतात. म्हणजे साधारण 200 पॉईंटचं एक बुलिश मोमेंटम ओपन होताना दिसतोय. ओके, तर एकदा चॅनल हा डिलीट करतोय. तुम्हाला समजलं असेल थोडक्यात चॅनलचं जे मी तुम्हाला डिस्कशन केलं ते. 25,100ला आपण मार्क करतोय, इम्पॉर्टंट लेवल आहे. कारण की बघा 25,000 का 100 इम्पॉर्टंट आहे, लास्ट टाइम इथनं टच करून एक बुलिश मोमेंटम दाखवतं या लेवलपर्यंत. आज जर बघितलं, काल जर बघितलं, लास्ट टाइम फ्रायडेला खाली आला, आज ब्रेकडाऊन करून गेला, डबल बॉटम क्रिएट केला, वरती गेला, प्राइस ॲक्शन करून वरती गेला. ही क्लोजिंग पण बघा इंट्राडे हायला आहे. म्हणजे थोडीशी आपण एक पॉझिटिव्ह क्लोजिंग म्हणू शकतो याला निफ्टीमध्ये आजच्या इंट्राडेमध्ये. तर 25,100ची एक लेवल आहे, ती ॲज अ रेजिस्टन्स आहे. तर त्याला आपण थोडं सेफर साईड नेऊया. ओके, आणि ही लेवल आपण मार्क करतो ॲज अ नो ट्रेडिंग झोन. ओके, काय मिळालं आपल्याला 5 मिनिटं टाईमच्या लेवलवरती. 1 मिनिट 5 मिनिटाचा करतो मी चार्ट. ओके, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय लेवल मिळालं ते की हा मल्टिपल टाईम सपोर्ट आहे. कुठली आहे, 25,000. एक तर मल्टिपल टाईम सपोर्ट आहे, एक आहे राऊंड लेवल आहे. 2 कन्फर्मेशन आहे आपल्याकडे. इकडे जर बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल की इकडे डे क्लोजिंग होता कुठल्या लेवलवरती, 25,100 होती. फ्रेश लेवल इकडनं ब्रेक झाली होती बघा, डे क्लोजिंग. म्हणजे डे क्लोजिंग लेवल आणि आजचा डे क्लोजिंग लेवल एक आहे. कधीची डे क्लोजिंग आहे, ही गुरुवारची एक्सपायरीची.
तर बघा शुक्रवार हा मोमेंटम आला होता, सोमवारी हा मोमेंटम आला आहे. म्हणजे काय आहे की ही एक लेवल आहे ती खूप इम्पॉर्टंट लेवल आहे 25,106. तिला आपण ॲज अ रेजिस्टन्स म्हणून मार्क केले. आता आपण इकडे काय बघितलं आत्ताच की चॅनल आहे, चॅनलवरती स्पेस आहे मोठा मार्केटला वरती नेण्यासाठी, बघितलं ना आपण. तर आत्ता इंट्राडेमध्ये काय लेवल बघायला मिळतं ते आपल्याला हा रेजिस्टन्स एकतर बघायला मिळते. सेकंड जर रेजिस्टन्स बघितलं तुम्ही तर सेकंड रेजिस्टन्स हा एक बघायला मिळतो. छोट्यावरती बघितलं तर हा एक आहे आणि त्याच्यामध्ये आणखी जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला काय लेवल मिळालं ते 25,106 ही एक लेवल आहे. या लेवलच्या वरती बघा आता इकडनं बुलिश मोमेंटम आला आहे. म्हणजे आता काय इकडे प्राइस ॲक्शन क्रिएट केली आहे, बुलिश झालेला आहे. आता फ्रेश ब्रेकआउटसाठी ना आपल्याला या लेवलमध्ये एक तर थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन जर ब्रेक करत असेल तर अतिउत्तम आहे. दुसरी लेवल काय की इकडे थोडं कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर सेकंड अपॉर्च्युनिटी चांगली आहे. म्हणजे अजून प्राइस ॲक्शन व्यवस्थित आहे. प्राइस ॲक्शन व्यवस्थित कधी नाही बुलिश साईडला, जर फ्लॅट ओपन झाला आणि पहिलीच कॅन्डल मोठी 50-60 पॉईंटची केली तर ही प्राइस ॲक्शन बुलिश साईड जाण्यासाठी योग्य नाही आहे. ओके, त्याच्यासाठी दोन तुम्हाला सिनियर सांगितले, एक तर पुलबॅक घेऊन वरती जाऊ द्या तेव्हा लेवल ब्रेक होऊ द्या, नाहीतर सेकंड अपॉर्च्युनिटी कन्सोलिडेशन करू द्या, छोटासा एखादा चॅनल क्रिएट करू द्या अशा पद्धतीने आणि चॅनल ब्रेक करू द्या. ह्या दोन अपॉर्च्युनिटी असेल तरच बुलिश साईडला इंटरेस्टिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. 25,106च्या वरती निघतो त्या प्राइस ॲक्शन नंतर. 25,151 ही फर्स्ट लेवल, 25,200 ही सेकंड लेवल आणि 25,240 थर्ड लेवल. या काही लेवल आहेत या तुम्ही बुलिश साईडला नोट करून ठेवू शकता. या पद्धतीने एक आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता ह्या लेवल काय मी माझ्या मनाने टाकलेत का? नाही. इकडे बघा सपोर्ट देन सपोर्ट ब्रेक ही एक, त्यामुळे ही एक लेवल आहे. इकडे बघा मल्टिपल एक बॅक, इकडे रेजिस्टन्स आणि त्याच्यानंतर खाली, म्हणजे ही एक लेवल ॲज अ रेजिस्टन्स आहे. आणि थर्ड लेवल जर बघितली तर 25,250 आहे. पण परंतु इथून मोमेंटम सुरू होणार तर थर्ड लेवल थोडीशी आपण सेफर साईड ठेवली, 10 पॉईंट थोडीशी आपण डाऊन साईडला ठेवली. त्याच्यामुळे 25,240 या लेवल म्हणायचं नाही, ते या लेवल आपल्याला चार्टवरती बघायला मिळतं ते, आणि चार्ट जे सांगतो ते जास्त खरं असतं. ओके, बुलिश साईडचे लेवल तुम्हाला समजले असतील. आता जर आपण सेलिंगच्या लेवल बघूया. सिंपल इकडे लेवल आपण मार्क केले. ते काय लेवल मार्क केलेत? शुक्रवारचा डेलो 25,931 ही फर्स्ट लेवल आहे आणि आजचा म्हणजे सोमवारचा डेलो 24,889. ते या दोन लेवल बनतात ते, याचा तुम्ही विचार करू शकता. थोडीशी ही लेवल आणखी थोडी सेफर साईड घेऊन जातो मी, जिथे मल्टिपल टाइम सपोर्ट होता तो. ओके, ही ॲज अ कन्सिडर करू शकता. म्हणजे बघितलं तर साधारण 110 100 पॉईंट 100-110 पॉईंटचा आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. आता सेलिंग जेव्हा येणार आहे त्यावेळेस प्राइस ॲक्शन काय बनणार आहे ते लक्षात घ्या की मल्टिपल टाइम सपोर्ट आहे इकडे इकडे इकडे. म्हणजे ज्या लेवलवरती जे बाहेर लोक होते त्यांनी सक्सेसफुली आज मार्केटला वरती नेलेलं आहे. बघा मार्केट इकडनं डाऊन साईडला आलं, बाहेर इकडे ॲक्टिव्ह झाले, बाहेरनी वरती नेलं, सेलर परत आले, सपोर्टवरती ट्राय केलं त्यांनी 25,000 ब्रेक करायचं, जमले का त्यांना 25,000 ब्रेक करायला? नाही. आणि वरती क्लोजिंग जवळजवळ 100 पॉईंट वरती नेऊन ठेवली आहे. तर 100 पॉईंट डाऊन साईड येणं अपेक्षित आहे. सेलर लोकसुद्धा जे पुट रायटर लोक आहेत ते सुद्धा काही इतकं टेन्शन घेणार नाही. टेन्शनमध्ये येणार कधी की जेव्हा येईल हे अटेम्प्ट करणार, एकदा बुलिश बघणार जाते का. जर नाही गेला आणि इकडे जर परत 25,000ची लेवल टप्पा खाऊन ब्रेक होत असेल तर मग इकडनं नेगेटिव्हची अपॉर्च्युनिटी होणार आहे. मग 24,940 ही लेवल आणि डाऊन साईडला 24,880 24,890 ही लेवल. ह्या दोन लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळणार आहेत. तर या दोन लेवलचा तुम्ही नक्की विचार करू शकता सेलिंगच्या साईडला. 25,100 साधारण एक 100 पॉईंटचा आपल्याकडे काय नो ट्रेडिंग झोन आहे. बिंदास फॉलो करायचं आहे, काही विचार करत बसायचं नाही की नो ट्रेडिंग झोनमध्ये आपले प्राइस ॲक्शन बनत जरी असेल तरी पण विचार करायचा नाही. नो ट्रेडिंग झोनमध्ये कधी विचार करायचा आहे, जर एखादी इनसाइड कॅन्डल बनत असेल तरच विचार करायचा आहे.
नाहीतर क्लिअरली इग्नोर करायचा. हा झोन थोडासा आपल्यासाठी सेफर आहे, आपण त्याचं माइंडसेट आपलं शांत राहतो आणि ओके. आता लक्षात काय ठेवायचं, जर मोठा गॅप अप होत असेल ना तर बुलिश साईडला लगेच ॲग्रेसिव्ह जायचं नाही. मोठा गॅप अप जर झाला, सेलिंगचा विचार करू नका, परंतु मोठा गॅप जर झाला ना तर एकदा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर जर काही इथे प्राइस ॲक्शन काय बनते, जर मोठा गॅप अप नंतर डायरेक्ट जर 2 कॅन्डलमध्ये खाली आला आणि एखादा छोटासा डबल बॉटम क्रिएट करून जर ब्रेक होत असेल तर मग बुलिश साईडचा विचार करा. नाही तर मग तो मोठा गॅप अप खाली आला तर मग तो ह्याच झोनमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो अशा पद्धतीने. तर याचा नक्की विचार करू शकता. चला, आय होप तुम्हाला निफ्टीच्या संपूर्ण लेवल व्यवस्थितरित्या समजले असतील. बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी बघा, डिस्कशन काय केलं होतं ते समजून घ्या. बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बँक निफ्टी आलाय खाली, खरं इकडे कन्सोलिडेशन क्रिएट केले. खालच्या साईडला जर जायचं असेल तर 56,200 ही जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंग विचार करायचा नाही. बघा, गॅप अप नंतर डायरेक्ट डाऊन साईडला, तर गॅप अप का आला की HDFC बँकेचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह होते, त्यामुळे गॅप अप झाला होता बँक निफ्टी. परंतु पुलबॅक घेऊन बघा, परत व्यवस्थितरित्या नो ट्रेडिंग झोन ब्रेक केला आणि त्याच्यानंतर एकदम क्लिअर बुलिश मोमेंटम. आता ही जर तुम्ही प्लॅन केली असेल तर ॲज इट इज आपण ही लेवल कालच्या म्हणजे लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेली आहे. सो त्याचा तुम्ही बेनिफिट घेतला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी एक प्राइस ॲक्शन बुलिश क्रिएट केली होती. ओके, आता इकडे जर बघितलं तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं आपण तर तुम्हाला काय बघायला मिळते की इकडे देखील एक चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, हा एक चॅनल आहे. आता इकडे जर बघितलं तर एक डबल टॉप, ट्रिपल, 4-5 टॉप झाले, ते टॉप क्रिएट केले. ते डाऊन साईडला बघितलं तर मल्टिपल टाईम सपोर्ट देखील घेतलं. त्याच्यामुळे आजची जी मुमेंटम आहे कुठे ना कुठे ही मुमेंटम आज बघा एक्झॅक्ट या लेवलपासून आलेली सपोर्ट घेऊन. ओके, म्हणजे बऱ्यापैकी इकडे जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी ट्रायबल बँक निफ्टी आज झालेला आहे. उद्या त्याच्यात काय पॉसिबिलिटी होऊ शकते की हा या लेवलचं थोडं कन्सोलिडेशन करू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं जर बघितलं तर एका रेजिस्टन्स लेवलवरती आहे, कन्सोलिडेशनच्या झोनमध्ये आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. कारण की जर तुम्ही 5 मिनिट टाईम फ्रेमवरती गेला चॅनल दाखवायचा हाच होता हेतू होता की तो ज्यावेळेस टॉपला जातो त्यावेळेस कन्सोलिडेशन करतो. ओके, चॅनलच्या ज्यावेळेस टॉपला जातो त्यावेळेस थोडं कन्सोलिडेशन करतो. त्याच्यामुळे काय होतं की थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये गेला की मग लॉसेस होण्याचे चान्सेस वाढतात. आणि इकडे जर बघितलं तर इकडे देखील एक अशा पद्धतीने 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती चॅनल आहे. तर याचा जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनतोय, हा जर उद्या ब्रेक झाला सेलिंग साईडला तर हा फास्ट सेलिंगमध्ये परत तो या लेवलपर्यंत येऊ शकतो. बुलिश साईडला जाताना आता याचा ट्रेंड बुलिश आहे, परंतु रिस्क टू रिवॉर्ड रेशो आज व्यवस्थित नाही आहे. आज म्हणजे उद्याचं ट्रेडिंग सेशन व्हेरी गुड नाही. हा जर एक दिवस कन्सोलिडेशन केलं याने आणि त्याच्यानंतर जर फ्रेश ब्रेकआउट देत असेल तर मग याचा रिस्क टू रिवॉर्ड बुलिश साईडला देखील तितकाच चांगला होणार आहे. लक्षात येते तुम्हाला मी काय बोलतोय, कारण की आज याची जी मुमेंटम होती ती बऱ्यापैकी मुमेंटम त्याने दाखवलेली आहे. तर उद्या अजून बुलिश मोमेंटम येण्याचे याचे चान्सेस थोडेसे कमी आहे, कारण मार्केटचं नेचर असं असतं. ओके, तर हा मोमेंटम आज झाला आहे, तर उद्या एक दिवस इकडे थोडं कन्सोलिडेशन आणि नंतर त्याच्यानंतर मोमेंटम आला तर तो जास्त कम्फर्टेबल राहील. ओके, याच्यात लेवल काय बनतात ते समजून घ्या आधी. एकतर ही लेवल बनते 57,000ची. डाऊन साईडला जर बघितलं तर ॲग्रेसिव्ह लेवल ही बनते, हाच डबल स्विंग. आणि हा जर कन्सिडर करायचा आपल्याला नो ट्रेडिंग झोन. मग नेगेटिव्ह साईडचा जर बघितलं तर हा एक स्विंग क्रिएट झाला इकडे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर एक आणि आणखी ही एक लेवल. म्हणजे छोट्या छोट्या डाऊन साईडच्या मोठं टार्गेट आहे डाऊन साईडला, मोठ्या मुवमेंटम येण्याचे चान्सेस आहेत. कधी ज्यावेळेस हा येईल, टप्पा खाईल, टप्पा खाऊन पुलबॅक घेईन आणि त्याच्यानंतर म्हणजे काय की हा एक पहिल्यांदा तरी इकडेच एक ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर एक याच्यामध्ये नेगेटिव्ह एक पणा तयार होईल. म्हणजे नेगेटिव्हपणा काय की आपल्याला कन्फर्मेशन मिळते. पुलबॅक घेऊन परत लेवल जर ब्रेक होत असेल तर ते सेकंड कन्फर्मेशन असणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक करत नाही, ट्रेंड लाईन घेऊन ही लेवल जोपर्यंत म्हणजे
56,765 ही जी लेवल आहे ही जोपर्यंत व्यवस्थितरित्या ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार देखील करायचा नाही. ही लेवल ब्रेक होती आहे त्याच्यानंतर आपण एक सेलिंगचा विचार नक्की करू शकतो. 56,633, 56,501 आणि 56,400-285. तर भरपूर लेवल मी इकडे मार्क केलेले आहेत. आता लक्षात काय ठेवायचं इम्पॉर्टंट की फर्स्ट सेकंड लेवल ह्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला मिळालं. तुमचा रिस्टोरंट तुमचा व्ह्यू बनत असेल तिकडे डे क्लोज केला तरी हरकत नाही. जर तुम्हाला व्यवस्थित ट्रेलिंग करता येत असेल तर 80% प्रॉफिट 56,500च्या या लेवलवरती तुम्ही लॉक करण्याचा विचार करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ डाऊन साईड ट्रेलिंग करून 56,400, 56,285 याचा विचार तुम्ही नक्की करू शकता. ओके, तर लेवल नक्की मार्क करून ठेवा. बुलिश साईडला जर बघितलं तर याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही बुलिश साईडला व्यवस्थित कम्फर्टेबल. बनणार कधी बुलिश साईड ते लक्षात घ्या की जर हा कन्सोलेशन करत राहिला उद्याचा दिवस पूर्ण या लेवलमध्ये आणि त्याच्यानंतर जर ब्रेक करतोय तर हा माझ्यासाठी हा क्लिअरली बुलिश एक मोठा साईन आहे. समजते प्राइस ॲक्शननुसार. तरी देखील उद्या थोडंसं यांनी कन्सोलेशन केलं खाली येऊन परत सपोर्ट घेऊन जर वरती निघाला तर छोटे मोठे आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. छोटा मोठा, जास्त स्ट्रॉंग नाही पण छोटा मोठा बघायला मिळू शकतो. तर काय असणार आहे तो बघा. बुलिश साईडला थोडी रिस्क आहे त्यामुळे लेवल देखील थोडं छोटं छोटं आहे. 57,000च्या वरती 57,100, 57,200, 57,300 या लेवल तुम्ही मार्क करून टाका. 100-100च्या पट्टीमध्ये त्या लेवल आहेत. ओके, फक्त लक्षात ठेवायचं की डायरेक्ट ब्रेकआउट आला की तो इग्नोरच करायचा आहे. एकदा येऊ द्या, राऊंडिंग बॉटम क्रिएट करून मग लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. मोठा गॅपअप जर या लेवलच्या आसपास झाला 57,200, 57,300 म्हणजे ही जी रेंज आहे इकडे जर कुठे मोठा गॅपअप आला ना तर हा सेलिंगला येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे जर तुम्ही ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू प्लॅन करणार असेल तर ओपनिंगमध्येच आपल्याला सेलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. जे गॅपअप गॅपडाऊन स्ट्रॅटर्जी आहे सेटअप आहे त्यानुसार एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि नो ट्रेडिंग झोनचा जर विचार कराल 57,000 आणि 56,765 जे पण काही पॉईंट आहेत त्या झोनमध्ये आपल्याला क्लिअरली ट्रेडिंग इग्नोर करायची नाही. डोक्याला त्रास करून घ्यायचा आहे नाही, आपल्या कॅपिटलला त्रास करून द्यायचा आहे. त्याच्यामुळे ही रेंज मार्क करून ठेवा. नक्कीच याचा तुम्हाला बेनिफिट बघायला मिळणार आहे. जाऊया महाराजांकडे. एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. खाली आला, सपोर्ट क्रिएट केला, गॅपअप ओपन झाला, खाली आला, डबल बॉटम क्रिएट केला, ब्रेकआउट दिला, बुलिश प्राइस ॲक्शन क्रिएट केली, 3 PM ला मोठा मोमेंटम दिला. हा जो पूर्ण प्राइस ॲक्शन आहे ना कुठे ना कुठे ही सेलिंगच्या नंतर आपल्याला हाय पॅटर्न क्रिएट करताना दिसते. कुठल्या टाइम फ्रेमवरती 5 मिनिटात. आता इकडे जर बघितलं तर काही लेवल मी इकडे चेंजेस करतोय छोट्या मोठ्या. 1 मिनिट, सगळं लेवलच रिमूव्ह करतोय म्हणजे फ्रेश लेवल आपण मार्क करूया. 82,200 म्हणजे इंट्राडे हायला क्लोजिंग आहे. या लेवलवरती क्लोजिंग आहे. सपोर्ट जर बघितलं तर 81,900चा आहे. 82,000 आहे परंतु खाली जर बघा 3 वेळा ब्रेकडाऊन आहे. म्हणजे ज्यांनी इकडे पुट घेतला असेल त्यांची लंका लावली त्याने. ओके, त्याच्यामुळे ऑलवेज आपल्याला राऊंड लेवलचा विचार करायचा आहे. तर काय मिळतील राऊंड लेवल आपल्याला 81,900. $81,930. ॲग्रेसिव्ह लेवल नाही ठेवू शकत आहे. तिकडे जर बघितलं तर ही लेवल एक ॲग्रेसिव्ह लेवल बनत होती डाऊन साईडची. क्या करे काय करायला पाहिजे? ॲग्रेसिव्हसाठी जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला ॲग्रेसिव्ह लेवल देखील सांगतो. परंतु ज्या पद्धतीने ॲज अ सेफ साईड ट्रेडिंगचा जर मी फॅन आहे म्हणजे आधी रिस्कचा विचार करणे आणि त्याच्यानंतर प्रॉफिटचा विचार करणे ह्या गोष्टीला मी मानतो. सो मे बी तुम्ही माझ्या गोष्टीशी सहमत नसाल. तुम्ही आधी प्रॉफिटचा विचार करत असाल नंतर लॉसचा विचार करत असाल. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आहे. परंतु ॲज अ ट्रेडर ॲज अ मार्केटमध्ये जर आपण ट्रेडिंग करतोय तर कधीही लक्षात ठेवा की आपलं जे पैसे आहेत हे आपले पैसे आहेत. जेव्हा आपण ट्रेड टाकतोय त्या पैशाची रिस्क आपल्याला माहिती असायला पाहिजे. प्रॉफिट सेकंडरी भाग आहे.
त्याच्यामुळे जर तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणून जर पहिल्यांदा प्रॉफिटचा विचार करत असाल तर मी सांगेन की आत्तापासूनच तुम्ही ॲज अ ट्रेडर म्हणून पहिलं तुमच्या कॅपिटलचा विचार करायला पाहिजे. आणि जर तुम्ही कॅपिटलचा विचार करत असाल तर जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही 81,930चा तर सेलिंग साईडचा व्ह्यू बनत नाही. परंतु जर तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, तुमची फायनान्शियल कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे, तुम्ही छोटे मोठे लॉस तुम्हाला सहन होतात आहे किंवा तुम्ही ॲज अ ट्रेडर रिस्क जी घेताय तुम्ही ती घेऊ शकता ॲग्रेसिव्हली, मग तुम्ही ॲग्रेसिव्ह व्ह्यू म्हणजे 82,140 हा फक्त रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित फेवरेबल आहे म्हणून विचार करू शकता. अन्यथा माझ्याकडून क्लिअरली नो असणार आहे. ओके, आणि नो आहे त्याच्यामुळेच मी लेवल थोड्याशा त्या पद्धतीने डिस्कशन करणार आहोत. इंट्राडे हाय मार्क करायचं आहे. आता खूप मित्रांना वाटणार आहे की सर हा नो ट्रेडिंग झोन म्हणजे अति मोठा आहे का? अति मोठा आहे, परंतु तो फॉलो केला तर काय होणार नाही आहे, आपल्या खिशातलं काही जाणार नाही आहे. परंतु जर तो नाही फॉलो केला तर आपल्या खिशातलं जाण्याचे चान्सेस वाढतात आहे. त्याच्यामुळे नो ट्रेडिंग झोन आधी मार्क करा. 82,245 ही लेवल. डाऊन साईडला जर बघितलं तर 81,930 ही लेवल ही मार्क करून घ्या. आता अदवर डाऊन साईडचा विचार करूया आपण. जर सेन्सेक्स खाली आला आणि ही लेवलवरती एक सपोर्ट आहे तर एकदा सपोर्ट घेणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे काय आहे की एकदा येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. टप्पा खाल्ल्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर 2 लेवल आपल्याला खालच्या साईडला म्हणजे सपोर्टच्या लेवलवरती बघायला मिळतं. ते पहिली तर लेवल बघायला मिळते ही 81,763 आणि सेकंड लेवल जी आहे ती आहे 81,600. आणखी एक लेवल आपण ॲड करू इकडे जी की ट्रेलिंग लेवल असेल. $81,473 $81,455 आसपास आहे. लक्षात आलं तुम्हाला? हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक होण्यासाठी याला टप्पा खाणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हटलं तरी चालेल. आता याचा अर्थ नाही की असा की इथे टप्पा नाही खाल्ला सरळ खाली आला तर मग हा डायरेक्ट निघून जर गेला तर तुम्ही म्हणसान की सर इथे टप्पा खाल्ला नाही मार्केटने. नाही खाल्ला तर सोडून द्यायचं आहे ना आपल्याला. सिम्पल आहे. जर आपण जो प्लॅन केला आहे जे मोस्ट ऑफ द टाईम प्राईज ॲक्शन तशी चालते आणि तशी जर प्राईज ॲक्शन नाही चालली तर आपण त्याला इग्नोर करणंच बेस्ट असतं. ओके, तर 81,929. आता याच्यावरनं देखील एक उदाहरण मला देऊशी वाटते. एक रुटीन तुम्ही फॉलो करताय, एक सेटअप तुम्ही फॉलो करताय. रुटीन फॉलो करणं म्हणजे काय की जी गोष्ट तुम्ही वारंवार तशी झाली तरच तुम्ही ती करताय. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसला जाताय, फॉर एक्झाम्पलसाठी तुम्ही आता कुणी जात असेल. आता तो व्यक्ती बसनी प्रवास करतोय. आता 1, 2, 3 स्टँड आहे. आता त्याला माहिती आहे की मार्केट एकदा ह्या स्टँडवरती बस येते, सेकंडला ह्या येतील, थर्डला येते, तो ह्या स्टँडवरती आहे. आता हे रुटीन आहे त्याचं की पहिल्यांदा बस या स्टँडवरती ती, नंतर या स्टँडवरती ती, नंतर या स्टँडवरती ती. हे रुटीन आहे आणि हे बसचं पण रुटीन आहे. फॉर एक्झाम्पल तसंच मी तुम्हाला सांगतो, हे मार्केटचं रुटीन आहे की प्राईज ॲक्शनचं रुटीन आहे की मार्केट सपोर्टवरती येतं, पुलबॅक येतं आणि त्याच्यानंतर पडतं. ओके, आता एखादा दिवस बस ड्रायव्हर जर नवीन असेल आणि त्याने हा स्टँड स्किप केला, मग हा स्टँड स्किप केल्यानंतर ह्या स्टँडवरती बस जाते. आपण जर इथे असेल आणि आपल्याला दिसते की बस जोरात चालली आपल्या समोरून, मग काय विचार यायला पाहिजे तुमचा की एखादा दिवस होऊ शकतं बस डायरेक्ट जाऊ शकते बिकॉज बस ड्रायव्हर नवीन आहे. परंतु तुम्ही चालत्या बसमध्ये पळत जाऊन ह्या बसमध्ये एंट्री करण्यामध्ये काय लॉजिक आहे का? बिलकुल पण लॉजिक नाही ना. कारण की तुम्ही रोज काय फॉलो करताय ह्या गोष्टी. मग एक्झाम्पल तेच का देतो तुम्हाला की जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करताय आणि मार्केटमध्ये समजा काही वेगळी न्यूज असेल, एकदम घाणेरडी न्यूज असेल, मार्केट जर डायरेक्ट फॉल झालं तर मग ह्या डायरेक्ट फॉलमध्ये तुम्ही एंट्री घेण्यात काय लॉजिक आहे का? बिलकुल पण नाही आहे. म्हणून काय आहे की आपण जी सिस्टीम फॉलो करतो, प्रोसेस फॉलो करतो, त्यावेळेस जर तुम्ही बघाल तर इकडे टप्पा खाणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके, आता तुम्ही खूप सारे लोक उदाहरणाला खूप स्तुती पण करतात, तारीफ करतात. काही काहींना नाही आवडत, सोडून द्या ज्यांना नाही आवडत त्या. परंतु काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात आहे त्या गोष्टींची जर उदाहरणं दिली तुम्हाला तर मार्केट समजण्यासाठी खूप चटकन आणि पटकन मार्केट समजतं. आता खूप लोक नवीन असतात की मार्केटचं नेचर समजत नाही त्यांना, मग त्याच्यासाठी उदाहरणं देणं खूप फायदेशीर ठरतं. ओके, सो त्याच्यासाठी मी
वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला देत असतो आणि इंटरेस्टिंग उदाहरणं असतात, ऐकायला मजा येते. मला सांगायला मजा येते, तुम्हाला ऐकायला मजा येत असेल आय थिंक. ओके, येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. या सगळ्या लेवल नोट करून ठेवा. बुलिश साईडला जर बघाल तर रिस्क हाय आहे. याचा अर्थ असा नाही की बुलिश साईडला मार्केट जाणार नाही. प्राइस ॲक्शन बुलिश केलेली आहे मार्केटनी. मी लेवल मार्क करतो आधी इकडे आणि एकदा आपण याची ऑप्शन चेन पण बघूया. ओके, लक्षात ठेवा की फक्त इकडे एकदा पुल बॅक घेणं गरजेचं आहे. याचा डे हायला क्लोजिंग आहे. डायरेक्ट वरती जर निघाला तर इकडनं आपण मोजू शकतो. मग खाली पुल बॅक होऊ द्या, ब्रेक करू द्या लेवल पुल बॅक नंतर 82,273ची फर्स्ट लेवल, 82,427 सेकंड, 82,597, 82,600, 82,727 या लेवल ओपन होतात. ते लक्षात ठेवा, पुल बॅक येऊनच ब्रेक करणं गरजेचं आहे. 82,273 आणि 81,930 हा जो एवढा मोठा आहे क्लिअरली नो ट्रेडिंग झोन आहे. नो ट्रेडिंग झोन मोठा आहे कारण की याची एक्सपायरी पण आहे. जर हा साईडवेज झाला तर तो आपल्याला सपोर्ट करेल. ओके, त्याचं नक्की लक्षात ठेवा. अशाचं नो ट्रेडिंग झोनचं ऑप्शन चेंज जर बघितलं तर फक्त प्रीमियम बघायचे आपल्याला. प्रीमियम काय 82,200ची बघा क्लोजिंग, एकदम एक्झॅक्टली 82,200ची आहे. 142, 175. ओके, प्रीमियम आहे. मोमेंटम येण्याचे चान्सेस आहे. प्रीमियम जर कंबाईन प्रीमियम बघितले 100 आणि 100, 200, 70 आणि 40, ऑलमोस्ट 110, 310 कंबाईन प्रीमियम आहे स्ट्रॅडलचे. ओके, 300च्या प्लस प्रीमियम आहे म्हणजे थोडंसं काय आपल्याला मोमेंटम येण्याचे देखील ओके चान्सेस आहेत. ओपनिंगमध्ये 9:15 मार्केट ओपन झाले. हे प्रीमियम जर सडनली ड्रॉप झाले, कारण की इंडिया विक्स जर बघितलं तर आता 11.20 आहे, तर लो लेवलला आहे. प्रीमियम जर पहिल्या 15-20 मिनिटामध्ये ड्रॉप झाले तर मग हा या झोनमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. कारण की जेव्हा प्रीमियम मार्केटमध्ये नसतात ना, तेव्हा मार्केटमध्ये मोठे मोमेंटम येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ओके, सो ती गोष्ट लक्षात ठेवायची. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचे लेवल समजले असतील. थोडी एनर्जी कमी वाटली असेल किंवा थोडं मध्ये डिस्टर्ब झाला असेल तर थोडंसं हेल्थ इश्यू आहे आत्ता, त्यामुळे ॲडजस्ट करून घ्याल तुम्ही. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.